आजचा आपला चिंतनाचा विषय आहे, वय फक्त एक नंबर आहे. येस, एज इज ओनली अ नंबर. आपण किती वेळा जेव्हा आपण 40शीत जातो किंवा 50शीमध्ये जातो तेव्हा आपण किती वेळा म्हणतो की नाही, आता मला वयापरत्वे जमणार नाही, अशक्य आहे, हे मला होऊच शकत नाही. एक लक्षात ठेवा, तुम्ही वयाच्या कितव्याही वर्षी असाल, जर जर तुम्हाला इच्छा असेल, तुमच्या मनातली इच्छा जर प्रबळ असेल, तर तुम्ही काहीही करू शकता. तुम्हाला सर्व शक्य आहे. कारण का, तेव्हा तुम्ही स्वतःला सकारात्मक दृष्टीने घेता. जेव्हा तुम्ही वयाचं कारण देता तेव्हा एक तर असतं की तुम्हाला वय हे फक्त कारण देण्यासाठी तुम्ही वापरत असता. तुम्हाला आतून ते करायचं नसतं, तुमची इच्छा नसते. त्यामुळे कोणतीही गोष्ट कुठल्याही वयात शक्य आहे, जर तुमचा मनाचा निर्धार पक्का असेल, तुमच्या मनामध्ये ती इच्छा असेल, तर तुम्ही ते करू शकता. आता जसं की बरेच जण वयाच्या 40शीमध्ये गेलात तर योगाचे वेगवेगळे जे व्यायाम प्रकार दाखवले जातात. नाही, आता आमचं शरीर एवढं फ्लेक्झिबल राहिलेलं नाही आहे, शक्य नाही. अरे 40शी म्हणजे काहीच नाही आहे. ॲक्च्युली जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही जर सतत त्या गोष्टी करत राहिलात तर होऊ शकतं. कारण का मी स्वतः वयाच्या 38व्या वर्षी योगा चालू केला आणि आज 3 वर्ष झालेले आहेत. सगळं शरीर फ्लेक्झिबल होतं. तुम्ही ते करत राहायला पाहिजे. सुरुवातीला कोणतीही गोष्ट अशक्य थोडी वाटतेच, पण वय हे कारण होऊ शकत नाही. तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन म्हणा, पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणा, असा काही प्रोफेशनल कोर्सेस म्हणा, तुम्ही संगीत, गाणं, हे बऱ्याच गोष्टी तुम्ही वयाच्या नंतरही शिकू शकता. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मनामध्ये ती प्रबळ इच्छाशक्ती हवी. ह्याच्यावर चिंतन करा, ह्याच्यावर विचार करा की येस, आपण करू शकतो. आपल्याला स्वतःला ते इच्छा निर्माण होणं आणि ती इच्छा सतत राहणं आणि त्याच्यावर सतत प्रयत्न करत राहणं. येस, वयापरत्वे तुम्ही म्हणू शकता थोडंसं तुम्हाला वेळ लागेल ते गोष्ट यायला म्हणा, ते शिकायला म्हणा, पण तुम्ही शिकू शकता. आज वयाच्या 60व्या वर्षी, 70व्या वर्षीही लोक मॅरेथॉन पळतात 5-5, 10-10 किलोमीटरच्या. ते कसं? कारण का, इच्छाशक्ती. त्यामुळे याच्यावर नक्की चिंतन करा. वय हा फक्त नंबर आहे, ते कारण म्हणून कुठेही पुढे करू नका की आता मी 40शीत आहे, 50शीमध्ये आहे, 60मध्ये आहे, तर मला हे शक्य नाही, मी हे शिकू शकणार नाही, खूप आधी करायला हवं होतं. खूप आधी करायला हवं होतं. तर हे जे तरुण लोक ऐकत असतील त्यांनी हे लक्षात ठेवा की तुम्हाला आत्तापासून सुरुवात करा. योगा झालं, काही संगीत शिकणं असेल, वेळ काढा. नुसतं काम आणि काही गोष्टींमध्ये तुम्ही नको त्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. तर याच्यावर चिंतन करा. आपल्याला चांगल्या गोष्टी करत राहायच्या आहेत. मग वय आपलं काहीही असो, चांगल्या गोष्टी करायच्या आहेत, चांगल्या गोष्टी शिकायच्या आहेत. त्यामुळे याच्यावर नक्की नक्की चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.